आज आपण करणार आहोत पत्ताकोबीची भाजी। ती अशी बारीक कापून घ्यायची, फोडणी करून घ्यायची आहे। जिरा मोहरी आणि आपल्याला लसूण घालायचा आहे। त्याच्यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे। कापलेला टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला कढईमध्ये। पत्ताकोबी छान पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे। फोडणीमध्ये जिरा मोहरी आणि हळद घातलेली आहे। बारीक लसूण कापलेला घातलेला आहे आणि ते थोडं शिजू द्यायचं आहे। नंतर त्यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये कोथिंबीर आणि लाल तिखट टाकून घ्यायचे आहे। आपण कोथिंबीर आणि लाल तिखट त्यात टाकून घेणार आहोत। आणि आता त्यात पत्ताकोबी टाकून घ्यायची आहे। गोबी टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे शिजायला 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचे आहे। झाकण ठेवून द्यायचे आहे।